नमस्कार मंडळी, मी चैतन्य चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी घेऊन आलेले आहे एक हेल्दी रेसिपी। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर बघूयात आपण ही हेल्दी रेसिपी, जी बऱ्याच गृहिणींना माहीत असेल पण मी माझ्या पद्धतीने आज इथे बनवलेली आहे। तर कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडी मोहरी ॲड केलेली आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घातलेला आहे। हे सर्व आपल्याला एका मीडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आता मीडियम गॅसवरती त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घातल्या आहेत। त्यानंतर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचे व्यवस्थित। कांदा थोडा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहेत। साधारण 5 ते 10 मिनिटं अगोदर मी उडदाची डाळ थोडीशी भिजत ठेवली होती। अगदीच 2 ते 3 चमचे आहेत। तर ती भिजवलेली डाळ मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये घातली आहे। कांद्यामध्येच आपल्याला ती डाळ भाजून घ्यायची आहे, म्हणजे जास्त ती शिजली जात नाही आणि दाताखाली आल्यावर खूपच छान लागते। तर हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला आहे याच्यामध्ये। तर बारीक चिरलेला टोमॅटो हा अगदीच ऑप्शनल आहे। जर कोणाला उपीटच्या रेसिपी म्हणजे उपमाच्या रेसिपीमध्ये तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण आमच्या घरामध्ये टोमॅटो घातलेला उपमा खूप आवडतो, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे। आता त्या रव्याच्या मापानुसार आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर ह्याला भरपूर अशी उकळी आलेली आहे। तर एक 2 ते 4 मिनटं चांगलं ह्याला उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये जी डाळ घातलेली आहे आपण उडदाची, ती थोडी अर्धवट शिजली जाईल। त्यानंतर मी हा रवा जो आहे तो अगोदर सुक्कासा नुसताच भाजून घेतलेला होता। तर आता हा रवा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे, पण रवा ॲड करताना आपल्याला त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत, त्यामुळे मी त्या रव्याला परतत असा हळूहळू थोडा थोडा त्याच्यामध्ये घालणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण इथं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे रव्यामुळे। तर हे मिश्रण आपल्याला सतत परतत राहायचे आणि नंतर हळूहळू रवा तो आपल्याला ॲड करायचा आहे। लक्षात ठेवा, आपल्याला पाणी जास्त घ्यायचं नाही आहे, कारण पाणी जास्त घेतलं तर हा जो उपमा आहे तो खूपच चिकट होतो। तर पाणी अगदी मापातच घ्यायचं आहे रव्याच्या। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून त्यावर मंद गॅस करून आपल्याला एक 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर 5 ते 7 मिनटं झाली की आपल्याला चेक करून बघायचं आहे की त्यातला आपला रवा जो आहे तो शिजला आहे का, आणि त्यानंतर आपल्याला परत तो व्यवस्थित थोडासा परतून घ्यायचा आहे। तर इथे आपली ही हेल्दी नाश्त्याची महाराष्ट्रीयन रेसिपी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी बऱ्याच गृहिणींना माहीतही असेल, तर आज मी माझ्या पद्धतीने इथे तुम्हाला करून दाखवलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्वस्त राहा।